लाडकी बहीण योजना याच योजनेअंतर्गत महिलांना प्रतिमाह 1,500 रुपये महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून दिले जातात। परंतु आता यामध्ये काही लाडक्या बहिणी ह्या अपात्र ठरलेल्या आहेत, ज्यांना अगोदर हप्ते येत होते, परंतु मागील काही महिन्यांपूर्वी त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत व त्याचबरोबर नोव्हेंबरचा हप्ता देखील त्यांना मिळालेला नाही। तर अशा सर्व लाडक्या बहिणींसाठी आजचा हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या कारणांमुळे तुमचा हप्ता बंद झालेला आहे व त्याचे पर्याय देखील शोधणार आहोत। तर लाडक्या बहिणींनो लक्ष द्या, तुमचे पैसे बंद होण्याचे मुख्य कारण असे आहे की जर तुम्ही आधारमध्ये छेडछाड केलेल्या महिला लाभार्थी असाल तरी देखील तुमचे पैसे आता बंद केलेले आहेत। आधारमध्ये छेडछाड म्हणजे जर यामध्ये काही पुरुषांनी देखील महिलांचे नाव लावून लाभ घेतलेला होता, अशा केसेसमध्ये देखील आता त्या महिलांचे त्याचबरोबर त्या पुरुषांचे देखील पैसे बंद केलेले आहेत। त्यामुळे तुम्ही जर आधारमध्ये काही तुमचं वय जास्त असेल आणि कमी करून घेऊन अर्ज केलेला असेल आणि त्याच्या अंतर्गत तुम्ही या अगोदरच्या हप्त्यांचा लाभ घेतला असेल तर यापुढील हप्ते तुम्हाला मिळणार नाहीत, कारण तुम्ही आता चुकीच्या पद्धतीने योजनेचा वापर केलेला आहे व लाभ घेतलेला आहे। दुसरं कारण आहे घरामध्ये 4 चाकी गाडी असलेल्या लाभार्थी महिला। त्याचबरोबर आता तिसरं आणि महत्त्वपूर्ण पैसे बंद होण्याचं कारण असं आहे की शासकीय नोकरी। तर यामध्ये आता काही महिला शासकीय नोकरदार असून देखील त्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेले होते व त्यांचे अर्ज अप्रूव्ह देखील झालेले होते आणि त्यांना काही हप्त्यांचा लाभ देखील मिळाला होता। परंतु यामध्ये लाडक्या बहिणींनो लक्ष द्या, या योजनेची अटच अशी आहे की सरकारी नोकरी किंवा शासकीय नोकरी करणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येत नाही। त्याचबरोबर तुमच्या कुटुंबामध्ये जर कोणी शासकीय नोकरदार असेल तरी देखील त्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येत नाही। अशा महिलांचे देखील पैसे आता बंद करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर कुटुंबामध्ये आता 2 पेक्षा जास्त लाभार्थी म्हणजेच एकाच कुटुंबातील 2 सुना व 1 सासू अशा पद्धतीने जर काही महिला लाभ घेत असतील तर त्यांचे पैसे देखील यापुढे बंद होतील। जर झालेले नसतील तर आणि बंद झालेले असतील तर तुमचे पैसे बंदच राहणार आहेत। त्याचबरोबर आता पुढील आणि महत्त्वाचे कारण असे आहे की ज्यांच्या कुटुंबातील सदस्य इन्कम टॅक्स भरतो अशा महिला लाभार्थ्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही। म्हणजेच तुम्ही जर ITR भरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती ITR भरत असेल तरी देखील या योजनेच्या लाभापासून तुम्ही वंचित राहणार असून या पुढील हप्ते देखील तुम्हाला मिळणार नाहीत। त्याचबरोबर आता घरामध्ये कोणीही शासकीय कर्मचारी असेल तरी देखील या योजनेच्या लाभापासून तुम्ही वंचित राहणार आहात आणि अपात्र ठरणार आहात। आणि एक महत्त्वपूर्ण कारण असं देखील आहे की अद्यापही 40 लाख लाडक्या बहिणींनी त्यांची KYC केलेली नाही, त्यामुळे देखील तुमचे पैसे आता बंद झालेले आहेत। तर यामध्ये लक्ष द्या, काही लाडक्या बहिणी पात्र असून देखील त्यांना KYC करता आलेली नाही किंवा ज्यांनी केली नाही अशा लाडक्या बहिणींचे पैसे देखील आता बंद करण्यात आलेले आहेत। यापुढे तुम्हाला आता KYC करता देखील येणार नाही, कारण KYC करण्याची शेवटची तारीख ही 31 डिसेंबर 2025 होती आणि ही तारीख आता निघून गेलेली आहे। त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला KYC करताना काही अडथळे निर्माण झालेले असतील किंवा KYC मध्ये काही चुका झालेल्या असतील तरी देखील आता काही लाडक्या बहिणींचे या चुकांमुळे पैसे बंद होण्याची शक्यता आहे।